नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. दोषे रेते कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः, उत्साद्यन्ते जाति धर्मा कुलधर्माश्च शाश्वताः. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन, नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं, यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. देवा अवधारी आणिक एक, तेथ गडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक, भ्रंश पावे किंवा भ्रंश पडे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा विचार करत करत आपण आता या अध्यायाच्या सांगतेपर्यंत चिंतन प्रवाह संपन्न करत आहोत. दोन कुळाचा परस्परामध्ये मत्सराने जर वध घडत असेल आणि त्या महादोष संपन्न असणाऱ्या घोर कर्माने जेव्हा कुळाचा नाश होतो, तेव्हा कुलधर्माचं पालन करणारेच धार्मिक मनुष्य त्या कुळात न राहिल्यामुळे अधर्माचा कुळामध्ये प्रवेश होतो. आणि सर्वात पहिला परिणाम कोणावर होत असेल तर अधर्म या कुळामध्ये व्यापल्यामुळे त्या कुळातल्या कुलवान स्त्रिया पहिल्यांदा प्रदूषित होतात. आणि एकदा स्त्री प्रदूषित जर झाली तर दुष्ट असणाऱ्या किंवा या अधर्माच्या प्रभावाने प्रदूषित झालेल्या स्त्रियांपासून वर्णसंकर निर्माण होतो. काल आपण थोडासा विचार केला, वेगवेगळे असणारे दोन धर्म परस्परामध्ये मिश्रण पावले तर त्याला संकर असं म्हणतात. आणि मग संकर हा अनेक प्रकारचा आहे. त्यामध्ये धर्मसंकर आहे, जातीसंकर आहे, वर्णसंकर, वेशसंकर, भाषासंकर किंवा आहाराचा संकर, असे सगळे अनेक प्रकारचे मिश्रण आहेत. सगळ्यात घातक कोणता असेल तर वर्णसंकर. म्हणून ज्या काळामध्ये अधर्माचा पगडा एखाद्या कुळावर जास्त प्रमाणामध्ये होतो तेव्हा अधर्माने ती कुळ व्यापल्यामुळे सार काय असार काय याचा पहिल्यांदा बुद्धीमध्ये विचार राहत नाही. कर्माचं आचरण हे कर्मेंद्रियाकडून होत असतं, पण कर्मेंद्रियाकडून घडणारं आचरण या आचरणाचा पाया बुद्धीमध्ये विचार रूपाने असतो. पण सार असाराचा विचार निघून गेला, कारण सार असार निवड करण्याकरता बुद्धी सात्विक असावी लागते. आणि ज्या काळामध्ये अधर्माचा प्रभाव वाढतो त्या अधर्माच्या प्रभावामुळे पहिल्यांदा बुद्धी दूषित होऊन जाते. त्यामुळे त्या बुद्धीला विचार करताच येत नाही. आणि ज्या बुद्धीला विचार करता येत नाही ती बुद्धी कर्माच्या बाबतीमध्ये काय निवड करणार आहे. इथं सारासार विचारावे, कवने काय आचरावे, शास्त्राने सांगितला विधी आणि शास्त्राने प्रतिपादन केलेला निषेध, हे सगळेच्या सगळे कर्म बंद पडतात. म्हणजे धर्म हा एक प्रकारचा दिवा आहे, तो दिवा दूर घालवायचा. आणि मग सरळ मार्गाने एखादा व्यक्ती जरी चालला तर ज्याप्रमाणे त्याने अडखळावं तसं अधर्माचा प्रभाव झाला की आचरण आणि विचाराच्या बाबतीमध्ये कोणताही व्यक्ती अडखळला जातो. म्हणून कुळातला कुळक्षय जर झाला तर पहिल्यापासून चालत आलेला जो आद्य धर्म किंवा अनादि धर्म तो बंद पडून जातो. असा प्रकार झाला तर पापाशिवाय मग दुसरा काय पर्याय आहे. म्हणून मनाचं आणि इंद्रियाचं नियमन करणारी साधनं, ज्याला आपण यम-नियम असं म्हणतो, ते सगळे बंद पडतात. इंद्रिय तर अगोदरच बहिर्मुख असतात, ते सैरा आचरण करतात. आणि त्याचा पहिला परिणाम स्त्रियांवरच होतो. मनोनिव्यभिचार घडती कुळस्त्रिया, या अधर्माचा प्रभाव कुळस्त्रियांवर घडतो. म्हणूनच की काय, आपल्या ऋषीमुनींनी सर्वात महत्त्वाचं पहिलं प्राधान्य कुणाला दिलं असेल तर यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. नारीचं सर्वतोपरी रक्षण झालं पाहिजे. काल आपण एक प्रमाणही पाहिलं होतं, जोपर्यंत स्त्री
विवाह करता योग्य होत नाही तोपर्यंत वडिलांनी रक्षण करावं. विवाह पश्चात पतीने रक्षण करावं आणि पतीचं वैकुंठगमन झाल्यानंतर किंवा वार्धक्य काळामध्ये पुत्रांनी रक्षण करावं. म्हणजे स्त्रीला स्वतःचं रक्षण करण्याकरता स्वातंत्र्य कोणत्याही काळात नाही. एखादा व्यक्ती म्हणेल बघा ना, यामध्ये स्त्रियांना पारतंत्र्य सांगितलं आहे. हे पारतंत्र्य नाही. स्त्रीच्या रक्षणाची जबाबदारी ऋषीमुनींनी किंवा आपल्या धर्माने पुरुषावर समर्पित केलेली आहे. पण एका स्त्रीच्या रक्षणाकरता 3 जणांची योजना आहे. उपवर होईपर्यंत वडिलांचं रक्षण आहे, विवाहाच्या पश्चामध्ये पतीचं रक्षण आहे आणि पुत्रप्राप्तीनंतर उतार वयामध्ये पुत्राने रक्षण करावं. म्हणून याचा अर्थ काय आहे की सगळ्या संस्कृतीचा भार स्त्रियांवर आहे आणि म्हणून अधर्माचा प्रभाव झाला तर सगळ्यात प्रभाव होतो आहे स्त्रियांवर. त्यामुळे उत्तम वर्णातली स्त्री अधम वर्णामध्ये प्रवेश करू शकते आणि यालाच वर्णसंकर असं म्हणतात. परस्परामध्ये वर्ण एकमेकामध्ये मिसळल्या गेले की मग समूळ उपडती जाती धर्म, जे काही आतापर्यंत चालत आलेले अनादिकालातले जाती धर्म त्यालाच वर्णधर्म असं म्हणतात. ते सगळेच्याच सगळे धर्म फक्त उपडती असं नाही, समूळ उपडती, मुळापासून त्याचं उच्चाटन होतं आणि परिणाम ज्याप्रमाणे चव्हाट्यावर एखादा आपण बळी ठेवला तर सगळ्या प्रकारे कावळे तिथपर्यंत धावतात, तसे त्या कुळावर महापातक येऊन प्रभाव करतात. आणि हा संकर कुलघातक पुरुषाला किंवा सगळ्या कुलाला नरकालाच नेण्याकरता कारण ठरतो. आणि मग आता त्या वर्णसंकरातून जी संतती जन्माला आलेली आहे त्याच्या कुळाचा निश्चय होत नाही ना. मग त्याने आईच्या कुळाचं पालन करावं की वडिलांच्या जाती धर्माचं पालन करावं याचा काही विचार राहत नाही, काहीच विचार राहत नाही. गुरुवारी डॉक्टर बाबा एक विनोदाने उदाहरण सांगत असतात. पण एक संन्यासी महात्मा स्नानाला गेला. स्नानाला गेल्यानंतर त्याने ते पाहिलं, आचमन घेता घेता त्यामध्ये एक तांदळाचा कण आला, म्हणजे भाताचा शीत. मग आता सोडून द्यायचं आहे. ते नदीमध्ये स्नान करत असताना फक्त स्नान महत्त्वाचं असतं, बाकीच्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्यामध्ये काही कोणताही पुरुषार्थ नसतो. पण त्याची जिज्ञासा निर्माण झाली की काय करावं. तो मागे गेला. मागे गेल्यानंतर एक स्त्री रात्रीचे खरकटे भांडे त्या नदीमध्ये घासत होती आणि त्या पातेल्यामध्ये चिकटलेला एक तांदळाचा शीत तो नदीमध्ये वाहत आला. त्याने तो घेतला. म्हणे बाई हे तुला शोभतं का? म्हणे तीर्थ आहे, यामध्ये खरकटे भांडे घासू नये. राग आला त्याला, मारण्याकरता धावला. तर ती स्त्री म्हणले मला हात लावू नका म्हणे, 4 दिवस मला स्पर्श करायचा नाही. त्याला आणखीनच राग आला. तो म्हणला असं असेल तर चल मग तुझ्या घरी. ती स्त्री आणि तो संन्यासी महात्मा घरी आले. ते महाराज मी भांडे घासते आहे, मला कोणता दोष लागेल ते सोडून द्या, पण माझा एक तुम्हाला प्रश्न आहे म्हणे. म्हणे का? म्हणे मी आहे म्लेंछ वर्णातली आणि माझा पती आहे ब्राह्मण. आम्हाला दोघाला एक मुलगा झाला. मग आता मी त्याचा उपनयन संस्कार करू का दुसरा विधी करू, नेमकं काय करू? त्या संन्याशाने हातच लावला. म्हणजे वर्णसंकर झालेला आहे आणि हिच्या हातून जे काही तांदळाचा शीत आला तो माझ्या पोटात गेला. तो म्हणलं तुझं काय व्हायचं ते होईल, पण आता मला सांग मी पुरून घेऊ का जाळून घेऊ? असा आहे की नाही प्रकार. म्हणजे सगळ्या प्रकारचे हे जे काही पातक आहे याचा अर्थ काय झाला, त्या मुलाने आता नेमकं काय करावं? आईच्या जाती धर्माचं पालन करावं का वडिलांच्या जाती धर्माचं पालन करावं? हा संकर सगळ्या प्रकारे त्या कुलघातकी पुरुषाला, ज्याने कुळाचा घात केला त्याला आणि संपूर्ण कुळाला नरकाला नेण्याकरता कारण ठरतो. कारण जी संतती जन्माला आली आहे ती श्राद्ध किंवा तर्पण नावाचा विधी करत नाही. लुप्त पिंडोदक क्रिया हा, त्यामुळे पिंडदानाच्या उदक समर्पण करण्याच्या क्रिया लुप्त होतात. पतंती पितरो ही येशाम, स्वर्गस्थ असणारे सगळे पितर ते यांनी पिंडदान किंवा तर्पण न केल्यामुळे आपली जी काही उच्च अवस्था आहे त्यातून खाली येतात. पितरामध्ये 2 प्रकार आहे. एक आहे अजानदेव, त्याला अर्यमा नावाची देवता सांगितली आहे.
तर ते मात्र काही अधपतनाला प्राप्त होत नाही. पण मृत्यू लोकातून गेलेले जे पितर असतात ते पुन्हा मर्त्य पितर असल्यामुळे त्यांचा संबंध या कुळाशी राहतो. आता जिवंतपणे ज्यांनी कुळाचा संबंध तोडलेला आहे शास्त्रविधीने, त्यांना हे पतन भोगावं लागत नाही. पण ज्यांचं त्या कुळाच्याबद्दल मोह आहे त्यांना मात्र पिंडदान किंवा तर्पणाच्या माध्यमातून जर पुण्य प्राप्त झालं तर ते उच्च पदाला जातात. आणि जर ही क्रिया बंद पडली तर मग ते पुन्हा जिथं आपलं कुळ गेलेलं आहे तिथपर्यंत येतात. म्हणजे हे वर्णसंकरातली संतती पिंडदान आणि तर्पण करत नाही. बरं, यदा कदाचित केलंच त्यांनी तर पितरांना ते मान्य होत नाही. कारण पितर असं म्हणतात की याच्या हातून घेण्यासाठी आम्ही योग्य नाही किंवा देण्यासाठी हाही योग्य नाही. मग काय करावं लागेल? पुण्याचा जर संपर्कच त्यांना होत नसेल तर त्यांना अधपतनाला प्राप्त होईल. हे सगळं कशामुळे झालं? मत्सरामुळे दोन कुळाचा परस्परामध्ये जर वध झाला, अधर्माचा प्रभाव वाढला, त्यातून स्त्रिया प्रदूषित झाल्या, वर्णसंकर झाला, तर एवढी मोठी अधोगती आहे. आणि सगळेच्या सगळे दोष काय करतात तो पुढच्या श्लोकामध्ये विचार सांगतात. दोषैहि एतैहि कुलगणानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माः च शाश्वताः उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतम. काही ठिकाणी पाठ आहे नरके अनियतम वासः भवति इति अनुशुश्रुम. अहोबत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हंतुं स्वजनं उद्यताः. कारण संधी करत असताना त्या अचा लोप होतो ना पाठीमागच्या स्वरामध्ये. नरके द्विखंड चिन्ह लागतं. नरके अनियतम असा पण काही पाठ आहे. दोषैहि एतैहि कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः वर्णसंकरकारकैः एतैहि दोषैहि कुलघ्नानां जातिधर्माः च शाश्वताः कुलधर्माः उत्साद्यन्ते असा अन्वय आहे. वर्णसंकर झाल्यानंतर या सगळ्या प्रकारच्या दोषापासून कुलघ्नानां, ज्याने आपल्या कुलाचा घात केला त्याला कुलघ्न असं म्हणतात. आपल्याकडे शब्द वापरतो ना आपण, कृतज्ञ आणि कृतघ्न. केलेल्या कृत्याचं स्मरण करतो तो कृतज्ञ आहे आणि उपकाराचा जो हनन करतो त्याला कृतघ्न म्हणतात. तसं जो आपल्या कुलाचा घात करतो कुलघ्न असं म्हणतात. आणि त्यांचं बहुवचन आहे कुलघ्नानां, कुलाचा घात करणाऱ्या पुरुषांचे, जातिधर्माः च शाश्वताः कुलधर्माः. जातिधर्म म्हणजे एका जातीमध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांचे धर्म. जाती एकच आहेत. कल्पना करा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यापैकी ब्राह्मण जाती आहे. तर जगातल्या सगळ्या ब्राह्मण जातीचे जेवढे कर्म आहे त्याला जाती धर्म असं म्हणतात. आणि त्या जातीमध्ये एक विशिष्ट प्रकार आला, समजा ऋग्वेद शाखा आहे, यजुर्वेदाची शाखा आहे, तर त्या एकाच जातीमध्ये असणाऱ्या एका कुळाचे जे काही विशिष्ट धर्म आहे त्याला कुलधर्म असं म्हणतात. म्हणजे कुलधर्म संकोचित असतात, मर्यादित असतात आणि जाती धर्म व्यापक असतात. जगातल्या सगळ्या ब्राह्मणांना जे कर्म करावे लागतात ते जाती धर्म किंवा वर्णधर्म आहे. आणि त्यांच्यामध्ये एका विशिष्ट कुळाकरता जे धर्म असतात त्याला कुलधर्म असं म्हणतात. हे सगळीकडे आहे. क्षत्रियाचे पण तसेच, वैश्य आणि शूद्राचे पण तसेच. पण वर्णसंकर जर झाला तर या दोषामुळे जाती धर्म आणि प्राचीन काळातले अनादी शाश्वत असणारे कुलधर्म उत्साद्यन्ते, ते सगळ्या प्रकारचे उच्छेद पावतात, त्यांचं उच्चाटन होतं. पुढे काय होतं? हे जनार्दन, सगळ्या जनांचं अर्दन करणारा, उत्सन्न कुलधर्मानां मनुष्यानां नरके नियतम. नियत शब्द घेतला तर निश्चित आणि अनियतम शब्द घेतला तर मग किती कालावधी हे काही सांगता येईल. अनिश्चित. नियतम म्हणजे निश्चित आणि अनियतम म्हणजे अनिश्चित. दोन्हीचे अर्थ लागतात. ज्याच्या कुळातल्या धर्माचा उच्छेद झालेला आहे अशा मनुष्यांचा नरके नियतम वासः भवति.
नरकामध्ये निश्चित वास प्राप्त होतो. याचा अर्थ नरकामध्ये त्याला राहावंच लागतं. इति अनुशुश्रुम असं आम्ही मोठ्या लोकांकडून श्रवण केलं आहे. आणि दुसरा पाठ घेतला तर नरकामध्ये त्याला किती काळ राहावं लागेल हे अनिश्चित आहे, म्हणजे सांगता येणार नाही. निश्चित जावं लागेल हे खरं आहे पाठ घेतला तर. आणि अनियत म्हणजे अमुक म्हणतो ना, किंवा एखादा गुन्हा केला तर 2 वर्ष 3 वर्ष किंवा जन्मठेप असं सांगता येतं. पण या कुळाचा जो काही उत्सन्न कुलधर्माना मनुष्य आहे त्याला नरकामध्ये किती काळापर्यंत राहावं लागेल काही सांगता येणार नाही, म्हणजे निश्चिती देता येणार नाही असं आम्ही ऐकलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतरसुद्धा अहो आश्चर्याची गोष्ट आहे, बत म्हणजे खेदाची पण गोष्ट आहे की आम्ही यद राज्य सुखलोभेन स्वजनम हंतमुद्यताः वयम महत् पापम कर्तुम व्यवसिता. एवढं सगळं आम्हाला कळत असताना आश्चर्य आहे म्हणे. खेदाची पण गोष्ट आहे, या राज्य सुखाच्या लोभाने आम्ही आमच्या स्वजनांचा नाश करण्याकरता एवढं मोठं महान पाप करण्याकरता प्रवृत्त झालो, निश्चय केला. याचं आम्हाला आश्चर्य वाटतंय. का बरं? आणि खेदही वाटतो. आश्चर्य का वाटतं? आम्ही विचारी आहोत ना. अनुशुश्रुम आम्ही सगळं श्रवण केलेलं आहे, शास्त्र आम्हाला कळतं, पण जेव्हा आचरण करायचं आहे तेव्हा मात्र विचार आम्हाला सुचत नाही. आश्चर्य आहे. आणि खेद मात्र असा आहे की स्वतःला आम्ही धार्मिक समजतो आहे, पण तरीसुद्धा एवढं मोठं पाप करायला आम्ही प्रवृत्त झालो. खेद वाटतो आहे. पापाचरण जर घडत असेल तर मनुष्याला खेद वाटावा, आणि ऐकूनही मनुष्य तसं आचरण करत नसेल तर आश्चर्य वाटावं. आम्ही सगळं ऐकलेलं आहे की कुणाकुणाला काय काय घात होतो आहे, म्हणजे ऐकल्यानंतर तशाप्रमाणे वागत नसेल तर आश्चर्य आहे. आणि लोभामुळे जर पाप करत असेल तर खेदाची गोष्ट आहे. पाठीमागं श्लोक आलाय बघा, यद्यपि तेन पश्यन्ति लोभोपहत चेतसाः कुलक्षयकृतं दोषम मित्रद्रोहेच पातकम. हे सगळेच्या सगळे कुलक्षय झाल्यानंतर आणि मित्रद्रोहाचं पातक झाल्यानंतर काय होतं, लोभामुळे अंतकरण झाकल्यामुळे यांना ते दिसत नाही, पण आम्हाला तर दिसतंय ना. म्हणजे ज्या लोभामुळे किंवा राज्यसुखाच्या लोभामुळे हे दुर्योधनाधिक युद्ध करायला तयार झाले, त्याच राज्यसुखाच्या लोभाने आम्ही यांना मारायला तयार झालो. आश्चर्य आहे की नाही? म्हणजे लोभ फक्त त्यांच्याकडेच आहे असं नाही, राज्याचा लोभ तर आमच्याकडं पण आलेला आहे, आणि आम्ही स्वतःला विचारी समजतो. आश्चर्याची गोष्ट आहे. अशा प्रकारचा भाव या 3 श्लोकामध्ये व्यक्त केला. आता ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण करतात. देवा अवधारी अनेक एक एथगडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे किंवा भ्रंश पडे. देवा आणखी एक गोष्ट आपण चांगल्या प्रकारे ऐका. कोणती गोष्ट ऐका? एथ महापातक घडे. जो व्यक्ती आपल्या कुळाचा घात करतो त्याच्या हातून महापातक घडतं. तर महापातकाचा श्लोक आलाय ना, ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुरुवांगनागमनम, आणि त्यांच्या संगतीमध्ये राहणारा. हे सगळे काय आहे? महापातक आहे. ब्रह्महत्या, ब्रह्महत्या म्हणजे जे परब्रह्म अंतकरणामध्ये जीवरूपाने प्रगट झालेला आहे अशा कोणत्याही प्राण्याची हत्या करणं याला ब्रह्महत्या असंच म्हणतात. त्याचा प्रकार दिलेले आहे. ब्रह्महत्या सुरापानम मद्यप्राशन करणं ब्रह्महत्या आहे. स्तेयम चोरी करणं पातकच आहे. गुरुद्रोह करणं पातकच आहे. आणि या चौघांच्या संगतीमध्ये जो राहतो किंवा गुरूंच्या बाबतीमध्ये आणखीन काही दोष सांगितले शास्त्रामध्ये ते मुळात श्लोकामध्ये पाहण्यासारखे आहे. हे सगळे महापातक आहे. आमच्याकडून कोणतं पातक घडणार आहे? ब्रह्महत्या. सरळ सरळ या प्राणीमात्रांचा वध करावा, जरी वध करी गोत्रजांचा तरी वसोटा होणी दोषाचा मज जोडीला शितो हातीचा दूर होशी, असं म्हटलं की नाही. म्हणजे इथे जर गोत्रजांचा वध झाला तर महापातक घडणार आहे. पण तेवढंच नाही, त्या महापातकामध्ये ज्याने ब्रह्महत्या केली त्याच्या संगतीत जो आला त्याच्याकडून सुद्धा महापातक घडत आहे. म्हणजे माझ्या हातून महापातक घडणार
आणि माझ्या संगतीमध्ये भविष्य काळामध्ये जे जे लोक येणार आहे त्यांनाही अनायासे महापातक घडणारच आहे. देवा अवधारी हे चांगल्या प्रकारे आपण ऐका बरं. का म्हणतात बरं हा शब्द? त्याचं कारण परमात्मा अजून काहीच बोलले नाही. दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा केल्यानंतर ज्ञानोबांची गोवी आली बघा. त्या प्रसंगामध्ये भगवांत ऐसी पुढील से घेत तो सहजे जाणे हृदयस्थ परी उगा असे निवांत ती वेळी. पुढे काय घडणार आहे भगवंताला माहिती आहे, पण परमात्मा त्या प्रसंगामध्ये उगा निवांत असे ती वेळी. दोन शब्द आले. निवांत म्हणजे शांत आणि उगा म्हणजे गप्प. परमात्मा आतून शांत आहे म्हणून निवांत, म्हणून काहीच बोलले नाही. अर्जुना चालू दे तुझं प्रवचन, काहीच बोलले उगा असे. म्हणून परमात्मा जोपर्यंत आपला ऐकत आहे तोपर्यंत अवधारी, आपण ऐकत राहा म्हणून शब्द आला आहे. देवा अवधारी माझा आपण ऐका. या कल्मशाची थोरी सांगेन तुझं, या पापाचा महाभयंकरपणा काय आहे तो तुला प्रतिपादन करतो म्हणून अवधारी. लक्ष नसेल तर पुन्हा एकदा ऐका. देव अवधारी आणि कैक येत घडे महापातक. पहिल्यांदा गोत्रजांचा नाश, त्यानंतर वर्णसंकर, आणि वर्णसंकर झाल्यानंतर पुन्हा महापातक कोणतं? जे नामकारण संग दोषे हा लौकिक भ्रंश पडे, किंवा दुसरा पाठ आहे भ्रंश पावे. संग दोषे म्हणजेच काय? दुःसंगाने. ज्याच्याकडून वध झाला कुलाचा त्याच्या अंगात पातक लागलं आहे, आणि त्या पातकी व्यक्तीच्या संगतीमध्ये राहिलं की त्याला संग दोष असं म्हणतात. श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण तिन्ही गुणाची वाढ होण्यासाठी 10 गोष्टी कारण सांगितलेले आहे. आगमोपप्रजादेश कालकर्मच जन्मच ध्यानम मंत्रत संस्कारो दशैते गुण हेतवाहा. त्यामध्ये एक प्रजा शब्द आला बघा. आगमोप प्रजा, हा प्रजा शब्द आहे की नाही? प्रजा म्हणजे लोक. ज्या लोकांच्या संगतीमध्ये आपण राहतो त्या लोकांचा जसा गुण असेल, त्यांचा सात्विक असेल तर आपला सात्विक वाढतो, आणि आपला सात्विक आहे त्यांचा तामस असेल तर मग ते गणितामध्ये असतं बघा, वजा अधिक वजा, असं वजाबाकी होतं की नाही? अधिक अधिक होतं अधिक, पण वजा ना अधिक तर ते वजा होतं. तसं आपला सात्विक गुण आहे त्यांचा तामसी असेल तर त्यांचा प्रभाव करतो, कारण कलियुग चालू आहे. म्हणून राहायचं असेल तर एकटं राहावं किंवा मग सात्विक लोकांच्या संगतीत राहावं, नाहीतर मग अरतीही जनसंसदे, हे एकटं बरं आहे. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती. कोणाच्या संगतीत राहिलं की त्याचा परिणाम होतो. आम्ही आहे ब्रह्महत्या करणारे, आणि आमच्या संघामध्ये आले तर लौकिक बाकीचे जेवढे काही लोकाचार आहे किंवा लोकव्यवहारातले सगळे लोक हे सुद्धा भ्रंश पडे, किंवा त्यांनासुद्धा भ्रमिष्ठपणा प्राप्त होईल, किंवा ते आपल्या आचरणातून भ्रष्ट होतील. भ्रंश पावे म्हणजे भ्रष्ट होतील. किंवा लौकिक शब्दाचा अर्थ होतो लोकाचार. लोकव्यवहारामध्ये आपण जे नियम पाळले पाहिजे ते सगळेच्या सगळे नियम आमच्यामुळे त्यांचे बंद पडतील. म्हणजे असं कसं घडू शकतं? संगतीचा परिणाम कळत नाही, पण फार सूक्ष्म असतो बघा. व्यवहारामध्ये असं म्हणतात, द्राक्षाची जी वेल असते ना, द्राक्ष अगोदर खूपच आंबट असतात. इतके जिभेवर ठेवले की असं वाटतं हलाहल विष परवडलं, द्राक्ष नको खायला, इतका तो कठीण आंबट असतो. कोलिताही कोपे ऐसे, द्राक्षाचे हिरवेपणा जैसे. आणि मग परिपक्व झालं की फार गोड असतो द्राक्ष. पण परिपक्व जरी द्राक्षाचा घड झाला आणि तो जर लिंबावर चढविला तर पिकला तरी गोड होत नाही. मग अगोदरच आंबट आणि त्यात पुढं कडू संगती मिळाली, परिणामच त्याच्यावर होत नाही. संगतीचा होतो, आपला परिणाम त्याच्यावर होत नाही. वेलीवर जर एवढा परिणाम होत असेल तर माणसावर किती होऊ शकतो संगतीमध्ये राहिल्यानंतर. म्हणून संगतीत कोणाच्या राहतो महत्त्वाचं आहे. हे जे वस्त्र परिधान आहे ना, वैकुंठवास गुरुवारी घोले बाबा सांगायचे बुवा, दररोज धूत वस्त्र परिधान केले पाहिजे. कालचे कपडे आज घालायचे नसतात, कमीत कमी ते पाण्यातून तरी काढले पाहिजे. त्याला धूत वस्त्र असं म्हणतात. कारण आपण काल कोणाकोणाच्या संगतीत आलो, सूक्ष्म संस्कार त्या कपड्यावर पण होतात, आणि तेच विचार आपल्याला लागतात. मग इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपले जरी कपडे असेल
तरी पाण्यातून काढावे. जर हा नियम आहे तर दुसऱ्याचे कपडे आपण कसं काय घालावे, परिधान करूच नाही. काही काही लोकांना याचं काही फरक पडत नाही. डॉक्टर बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं. एक महात्मे हिमालयातून आले होते आनंदाश्रम स्वामी महाराजांकडे. ते थोड्याच कालावधीपर्यंत फक्त हिमालयातून खाली यायचे. जेव्हा जास्त बर्फवृष्टी होत असेल तेव्हा. एरवी मात्र तिथेच राहायचे ते. मग ते आल्यानंतर त्यांना बसण्याकरता एक पोतं दिलं म्हणतात, वळकटी वगैरे काही दिली असेल. पण त्यांना विचारलं तुम्हाला कसं वाटतं. ते म्हणे मला तुम्ही जे बसायला दिले ना कपडे, इथे कोणी प्रापंचिक मनुष्य येऊन बसतो का याच्यावर कपड्यावर, आणि का तसं मला जाणवतंय. काय सूक्ष्म मन असेल. म्हणजे आपण बसल्यानंतर आपल्या विचारात परिवर्तन झालं, हा त्या कपड्याचा परिणाम आहे, इतकं ते ग्रहण करू शकतं. आपण तर कुशाल कोणाच्या वळकुटीवर झोपतो बघा, किती बदल होतं आपलं काही कळत नाही. संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे किंवा भ्रंश पडे. उदाहरण देतात, जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळवून घाली. तैसिया तया कुळसंगती जे जे लोक वर्तती, तेही बाधा पावती निमित्ते येणे. तैसे नाना दोषी सकळ अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. पडिल यादी ये ठाईक मग कल्पांती उकल नाही, एसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. इथपर्यंत या ओव्यांचा एकत्र विचार आहे. जैसा उदाहरण दिलं आहे, घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला. वाणी वसे म्हणजे सहज, किंवा दुसरा पाठ आहे दैववशात. प्रारब्धाच्या योगाने आपल्या घरामध्ये अग्नी लागला, आणि नेमकी आपल्या घरातून शेजारच्या घरामध्ये अंतर नसेल, म्हणजे त्यांची ना आपली भिंत एकत्र असेल, जवळ आहे ना, अंतर काहीच नाही. किंवा जुन्या काळातलं उदाहरण घ्या, घर कशाचं आहे, पाल्या पाचोळ्याचं झोपडीचं घर आहे, त्याला अग्नी लागला. खेडेगावामध्ये फार प्रकरण लांब जातं बरं आहे. कल्पना करा, त्याच्यामध्ये त्याला खळे म्हणतात, गावाकडे खळवाडी. सगळ्या शेतकऱ्यांची खळी जवळजवळ असतात. काटेरी कुंपण, वाळेला कडबा किंवा चारा असतो, आणि एखाद्या मनुष्याला आवड असतेच ना व्यसनाची, आणि मग त्याने दुर्लक्ष करून जर धूम्रपान तिथं केलं आणि जर बिडी टाकली तिथं, तर परिणाम काय होतो, अगोदरच उन्हाळा आगी खरं मारा. जसं ज्ञानोबा म्हणतात, तेला तुपाच्या कोठारा लागला आणि वारा सुटला जायचा, आणि मग कोण अग्नीला आवरणार आहे. अगोदर तो सगळा कडबा वाळलेला, त्याला फक्त ठिणगी यायला उशीर, उन्हामध्ये तप्त झालेला, आणि लागला तर मग संपूर्ण खळवाडी जाऊ शकते अग्नीमध्ये, कारण शेजारी शेजारी ते असतात. जैसा घरी आपुला वाणी वसे सहज अग्नी लागला, तर तो आणि काही प्रज्वळीला जाळवणी घाली. तर इतर लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारे प्रज्वल झाला तर दुसऱ्यांना सुद्धा जाळून टाकू शकतो. हे अग्नीचा परिणाम असतो बरं. अग्नीमध्ये सापडला की काही नाही. आता सध्याच्या काळामध्ये जागेला भाव फार आहे, आपल्यापेक्षा तर शहरामध्ये तर फारच जास्त भाव आहे. आणि मग कमी जागेमध्ये जास्त लोकांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, ते इमारती बांधल्या जातात. इमारतीमध्ये त्याला काहीतरी मॅट एरिया असं काहीतरी म्हणतात ना, त्याला कार्पेट एरिया, तर त्याच्यावरती किंमत असते. आणि कोणती इमारत बांधली की सुटका होण्याकरता एका भागामध्ये एक मोकळी जागा असते, रेफ्यूज एरिया असं काहीतरी म्हणतात त्याला. तिथून उड्या टाकायच्या, मग तिथं जाऊन सगळ्यांनी मोकळं व्हायचं, बाकी काय आहे. मग अशा इमारतीला जर अग्नी लागला तर काय पर्याय आहे. लागला अग्नी तर तो आणि काही प्रज्वळीला जाळवणी घाली, तो दुसऱ्यांना सुद्धा प्रज्वल करून जाळून टाकू शकतो. हे झालं उदाहरण. तैसिया तया कुळसंगती, तशा प्रकारे तया कुळसंगती. कोणतं कुळ घेतलं आहे, जे नरकाला जाण्याकरता कारण, किंवा ज्या कुळामध्ये वर्णसंकर झालेला आहे त्या कुळाच्या संगतीमध्ये जे जे लोक वर्तती, जगातले जे जे लोक त्यांच्यासोबत व्यवहार करतात, वर्तती म्हणजे वागतात, मग घेण्या देण्याचा व्यवहार करतील, आहाराचा व्यवहार करतील, बोलण्याचा व्यवहार करतील, राहण्याचा व्यवहार करतील, हे सगळे व्यवहार केल्याबरोबर तेही बाधा पावती. ते सुद्धा बाधा म्हणजे दोष किंवा बाधा म्हणजे पीडा, ते सुद्धा पिढीला प्राप्त होतात. कशामुळे, निमित्त येणे. हे सगळं निमित्त आहे.
त्यांच्या संगतीत राहिलं की त्यांना सुद्धा दोष भोगावे लागतात. आणि मग तैसे नाना दोषी सकळ, नाना प्रकारच्या सगळ्या दोषांनी संपन्न झालेलं हे कुळ कुठं जातं? अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी, महाभयंकर असणाऱ्या केवळ निरय म्हणजे नरक, नरकालाच ते प्राप्त होतं. इथे नरकाकरता शब्द दोन आले बरं. एक तर ते नरक महाघोर आहे, देखोने अंगे कापती, तये नदी माझी चालविती, लागे ठावनान चले बुडविती, वरी मारिती यमदंड. ते अभंग फार चांगला आहे तुकोबारांच्या नाटातला. आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा, काळदंड कुंभ यातना थोरा, कार्य अघोरा दचकशिना, नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कोळी प्राणा, ओढाळ सापळे जैसे धान्य किंवा धन्या, चोर यातना धरी जेतो. आणि त्या सगळा अभंग वाचण्यासारखा आहे. नाही त्या यमाशी करुणा, त्याला करुणा वगैरे काही नाही बघा. म्हणजे अगदी शरीरातून प्राणोत्क्रमण होत असताना जेव्हा तो प्राण बाहेर काढतो तेव्हा ते यम पाश टाकतात आणि मग यातना पुढं आलेलं आहे. देखोने अंगी कापती, पाहिल्याबरोबर त्या नदीतून अंग कापतं आणि त्या नदीतून आपल्याला चालवितात, त्याचा ठावही लागत नाही. वरी मारिती यमदंड, डोकं वर काढलं की यमाचा दंड बसतो आणि त्यामध्ये ते बुडवितात. इतक्या प्रचंड यातना, त्याला महाघोर निरय असं म्हणतात. पण त्या नरकातून किंवा नरकाच्या रस्त्याने एखादा महात्मा जर चालला, त्या महात्म्याच्या अंगाचा वारा लागला तर त्या नारकीय जीवांना काहीतरी सुख प्राप्त होतं. पण वर्ण संकर घडला की तेवढंही सुख प्राप्त होत नाही, म्हणून शब्दाला केवळ. असं म्हणतात की धर्मराजा जेव्हा चालले ना स्वर्गारोहण करत असताना, तर त्या अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, त्याचा अंगठा गळून पडला. ते स्वर्गातून स्वर्गाला जात असताना त्या नरकाचं त्यांना दर्शन झालं अर्ध सत्य बोलल्यामुळे. नरोवा कुंजरोवा अश्वत्थामा हतहा, नरोवा कुंजरोवा, त्या अर्ध्या कर्मामुळे ते जे काही स्वर्गात घेऊन जाणारे दूत होते ना, देवदूत, त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही अर्ध खोटं बोलले, त्यामुळे तुम्हाला नरकात नाही जायचं, पण जो नरकाचा रस्ता आहे ना तिथपासून आपल्याला पुढं जायचं आहे. मला चालतंय ना. पण त्या धर्मराजाचा प्रभाव, त्यांच्या अंगाला जो वारा लागला, त्या वाऱ्याचा स्पर्श नारकीय जीवांना झाला तर त्यांनाही सुख प्राप्त झालं. म्हणजे महात्मा जर आला चुकून, म्हणजे महात्म्याला एकतर अर्ध खोटं बोलावं लागेल, मग चुकून तसा महात्मा त्या रस्त्याला येईल आणि मग वारा जर आला तर सुख प्राप्त होईल. पण या कुळाला मात्र तेवढाही वारा नशीब होणार नाही. महाघोर केवळ निरय भोगी, त्या सगळ्या कुळाला नरकामध्ये जावं लागेल. भयंकर नरक आहे. भागवतामध्ये नरकाची यादी आली आहे, मुळातच आपण बघून घ्या ते सगळे. त्या सगळ्या नरकामध्ये त्याला जावं लागतं. पडील याती ये ठाई, मग कल्पांती उकल नाही, येसने पतन कुळक्षयी. अर्जुन म्हणे प्रभो पडील याती ये ठाई. ठाई म्हणजे ठिकाण बरं. तया ठाया, ठाया म्हणजे ठिकाण, शब्द अलंकार कीर्तनातला. ठाई ठाई म्हणजे ठिकाणी, ठाई म्हणजे चाल नाही बरं. आपण जे कीर्तन ठाईची चाल म्हणतो ती नाही. पडील याती ये ठाई, ठाई म्हणजे ठिकाणी. त्या ठिकाणी पडल्यानंतर कोण पडला आहे बरं? एक कुळाचा घात करणारा पुरुष आणि दुसरं स्वर्गापर्यंत गेलेले पूर्वपुरुष. पाठीमागं ओवी आली बघा. मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष, 53 क्रमांकाची ओवी आली ना. वंशाची वृद्धी झाली आहे या परी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. हे सगळेच्या सगळे पूर्वपुरुष आणि कुलाचा घात करणारा पुरुष नरकामध्ये जाऊन पडल्यानंतर मग कल्पांतीही उकल नाही. उकल म्हणजे सुटका. दुसरा पाठ आहे उघड. आणखीन एक पाठ आहे उगंड असा शब्द असेल बघा. पडील याती ये ठाई, कल्पांती उगंड म्हणजे सुटका किंवा उकल म्हणजे गाठ उकल होणं, मोकळं होणं, त्याला उकल म्हणतात. कल्पांत जरी झाला, ते कल्पांत सांगत असताना किती कालावधी आहे हिशोब करावा लागेल ना. आता कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष, द्वापारयुगाचं 8,64,000, त्रेतायुगाचं
12,96,000 आणि भौतिक सत्ययुगाचं 17,26,000 असं काही का 28,000 या सगळ्यांची बेरीज केली तर 43,20,000 वर्ष याला एक चतुर्युग म्हणतात, म्हणजे चौकडी म्हणतात. 4 युग एकत्र केलं आणि कलियुगाला 10ने गुणलं तर मग 4,32,000चे 43,20,000 वर्ष होतात. 4 युग सत्य, त्रेता, द्वापार आणि कली 4 युग एकत्र करायचे. 43,20,000 वर्ष पुन्हा गुणाकार करायचा 1,000चा, म्हणजे हे चौकडिया सहस्र जाई तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. आणि ब्रह्मदेवाचे आणखीन 12 तास झाले की त्याला कल्प असं म्हणतात. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. 43,20,000 वर्ष गुणिले 1,000 किंवा गुणिले 2,000 जेवढं होईल. म्हणजे आता सध्याला आपलं कॅल्क्युलेटर बंद पडेल, ते फक्त वहीवर लिहावं लागेल. एवढं जेवढा कालावधी आहे त्याला कल्प असं म्हणतात. आणि ब्रह्मदेवाचा दिवस मावळला की कल्पांत होतो, किंवा ब्रह्मदेवाचं संपूर्ण 100 वर्षाचं आयुष्य संपलं की महाप्रलय होऊन जातो. नरकामध्ये हे कुळ पडलं की कल्पांती उकल नाही. कल्पाचा जरी अंत झाला, कल्प म्हणजे कालावधी एवढा, ब्रह्मदेवाचे 12 तास अशी पण काही ठिकाणी व्याख्या आहे, किंवा ब्रह्मदेवाचा संपूर्ण 1 दिवस 24 तासाचा त्यालाही कल्पांत असं म्हणतात. आणि एवढा कल्पाचा कालावधी लोटला तरीसुद्धा उकल नाही, त्या कुळाची सुटका होत नाही. इतक्या भयंकर काळापर्यंत तिथं पडून राहावं लागतं. हे सगळं कशाचं कारण आहे? वर्णसंकराचं कारण आहे. आणि त्याला कारण कुळाचा घात आहे. एसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. एसने म्हणजे एवढे, किंवा एसने म्हणजे असे, कुळाचा क्षय झाल्यानंतर कुळक्षयी एसने पतन, एवढं मोठं पतन किंवा अधपात इथपर्यंत भोगावा लागतो असं अर्जुनजी देवाला म्हणतात. आणि देवाचा काहीच प्रतिकार नाही. या पुढच्या ओळीचे 2 प्रकारचे अर्थ केले बरं. पहिला अर्थ अर्जुनाकडे घेतला तरी लागतो, आणि दुसरा अर्थ देवाकडे लावला तरी चालतो. संस्थेच्या ज्ञानेश्वरीमध्ये हा अर्थ देवाकडे लावलेला आहे. काही महापुरुषांनी हा अर्थ भक्तराज अर्जुन देवाला सांगतात की एवढं ऐकूनसुद्धा माझ्या हृदयाचे काही तुकडे तुकडे होत नाही, वज्राप्रमाणे माझं हृदय कठोर आहे की असं मला वाटतंय. असे 2 अर्थ आहे पुढे. देवा हे विविध कानी ऐकीजे, परी अजोनीवरी त्रास अनुपजे, हृदय वज्राचे हे काय कीजे, अवधारे पा. देवा, पहिला अर्थ आपण असा घेऊ, हे देवा हे विविध कानी ऐकीचे, एवढ्या सगळ्या गोष्टी विविध प्रकारचे पतन मी माझ्या कानाने ऐकले ना, महापुरुषांनी मला सांगितलेले आहेत. 10व्या अध्यायामध्ये असितो देवलो व्यास स्वयंचैव ब्रवीषी मे, मी या सगळ्या महापुरुषांचं ऐकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हाही प्रकार ऐकला. एवढं सगळं ऐकल्यानंतरसुद्धा अजूनवरी त्रास अनुपजे, अजूनही म्हणावा तसा त्रास माझ्या अंतकरणामध्ये निर्माण होत नाही. मला तसं वाटतंय की हे हृदय वज्राचे, माझं क्षत्रियाचं हृदय वज्राचं आहे की काय, कारण त्याला अजून काहीच वाटत नाही. काय की जे अवधारे पा, काय करावं असा एक अर्थ होईल. दुसरा अर्थ असा होतो, हे देवा हे विविध कानी ऐकीचे. देवा, तुम्हाला मी विविध प्रकारच्या गोष्टी सांगतो आहे, तुम्ही कानाने ऐकत आहात, पण जसा त्रास मला झाला आहे, सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यते निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव किंवा भ्रमतीव च मे मनः, एवढा सगळा त्रास मला झाला आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला अजूनही काही त्रासच नाही, अजूनही त्रास अनुपजे. मला तर असं वाटतं की तुमचं हृदय तुम्ही वज्राचं केलं की काय, हृदय वज्राचे हे काय की जे आपण आपलं हृदय वज्राचं करून टाकलं की काय, असं मला वाटतं. देवा अवधारी पा, तुमचं हृदय कोमल पाहिजे, पण तुम्ही हे ऐकत असताना वज्राप्रमाणे कठोरता नाही केलं ना, असं ते अर्जुनजी देवाला म्हणतात. दोन्ही अर्थ लागतात. माझी तर भूमिका अशी आहे, अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक, ऐसे जानता हे दोखा फेरुणा, जे हे वडील सकळा आपुले वधावया दिठी सुदले, सांगपा काय थे कुले घडले आम्हा. अपेक्षिजे राज्य सुख, अपेक्षिजे म्हणजे इच्छा करावी, जया लागी
राज्य सुख अपेक्षिजे ते तव क्षणिक. आपण जे सगळे भोग भोगतो आहे सुख किंवा दुःखाचे, हे कोणाकरता असतात बरं? शरीराकरता नसतात. हे सगळे भोग जे असतात ना मनाकरता असतात सगळे. ज्ञानोबांच्या 10व्या अध्यायामध्ये ओवी बघा, येथं रसतो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणीची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. त्याच्या अगोदर ओवी बघा, 10 इंद्रिया हाती ये शेविले विषय जाते एकाच ठाया, 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय हे आपापल्या विषयाला सेवन करतात. पण त्या विषयाच्या माध्यमातून जो आनंद होतो तो कोणाला होतो? मनाला, चित्ताला आनंद होतो. म्हणजे सगळे भोग कोणाकरता आहे? चित्तासाठी. चित्ताला त्यातली प्रतिक्रिया मिळते. पण चित्ताच्या पुढे जर आलो तर भोग आहे शरीराकरता. चित्ताचा विषय अंतरंगातला आहे. पण थोडंसं बाहेर आलं तर सगळे भोग आहे देहाकरिता. समजा एखाद्याने आपली स्तुती केली तर मग आनंद होतो की नाही कानाला. रूप पाहिलं तर डोळ्याला आनंद होतो. सुगंध मिळाला तर नाकाला आनंद. चांगलं खायला मिळालं की जिभेला आनंद. हे सगळे भोग आहे की नाही? शरीराकरता आहे. मग ज्या शरीराकरता हे भोग मिळतात त्या शरीराचा जर विचार आपण केला तर शरीर कसं आहे? क्षणभंगूर आहे. माशी पाक पाखडी तव हे सरे. क्षणभंगूरच आपलं शरीर आहे, फक्त आपल्याला कळत नाही. कल्पना करा, सकाळी आपण 4, 4:30, 5 वाजता जागं झालो असेल, जवळपास आता 8 वाजत आले. 5ला जर आपल्याला जाग आली असेल तर 5 वाजता जेवढं आयुष्य आपल्या हातात होतं तेवढं आता आहे का? 3 तास संपले की नाही? पाठ सुरू झाला 7 वाजता, आता 8 वाजत आले, संपलं ना तेवढं आयुष्य. किंबहुना हे वाक्य सांगत असताना जेवढं आयुष्य माझ्या हातात आहे, वाक्य संपत असताना तेवढं आयुष्य नाही ना माझ्या हातात. याचा अर्थ क्षणभंगूर आहे. क्षणाक्षणाला हे कमी होते पण लक्षात येत नाही. मग क्षणभंगूर असणारं जे शरीर आहे त्याच्याकरता सगळे भोग आहे ना. म्हणजे ज्याच्याकरता संपादन करावे मुळामध्ये तेच राहत नाही, तेच अनित्य आहे. म्हणजे भोगही अनित्य, शरीरही अनित्य. अनित्य शरीरासाठी आणि अनित्य भोगासाठी महत्त्वाचा वेळ खर्च करणं यामध्ये कोणता शहाणपणा आहे? आणि त्यामध्ये पुन्हा दोष संपादन करायचे. म्हणून अपेक्षिजे राज्य सुख. ज्ञानोबांची ओवी आहे, भोग्य जात जेतुले ते एका देहाची अनिकिया लागले, आणि एत देह तवसे पडिले काळाची तोंडी. जगातले सगळे भोग देहा करता आणि देहच मुळामध्ये पडलेला आहे काळाच्या तोंडामध्ये. काळा नळाच्या कुंडी गातली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सरे. म्हणून सावध व्यक्ती आयुष्याच्या बाबतीमध्ये असावा प्रत्येक क्षणाला. म्हणून तर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. तो अगोदरच पाहतो आहे, अजून त्याला मरण आलेलं नाही, पण तो अगोदरच मृत्यूचा विचार करतो. त्याला सावधपणा असं म्हणतात. म्हणून अपेक्षिजे राज्य सुख जया लागी. ज्या शरीराकरता आम्ही राज्यसुखाची अपेक्षा करावी ते तव क्षणिक, ते तर क्षणात नाश पावणार आहे. ऐसे जाणत आहे, असं जाणूनसुद्धा प्रभो दोख अव्ये ऋणा. दोख म्हणजे दोष. असं जाणत असतानासुद्धा या दोषांचा अव्हेर आम्ही का करू नये? म्हणजे दोषाचा तिरस्कार किंवा दोषाला आम्ही का बरं बाजूला सारू नये? आणि सगळ्यात मोठा कोणता दोष आहे? अहो, या सगळ्या वडील लोकांना मारण्यासाठी आम्ही यांच्यावर दृष्टी टाकली, हाच तर आमच्याकडून घडणारा मोठा दोष आहे. अजून तर काही कोणाचा वधही नाही केला, ते दोष पुढं सांगतात. जे हे वडील सकळ आपुले वधावया देठी सुदले. जे हे आमचे सकळ वडील, सगळी मोठी माणसं आहे, वधावया यांचा वध करण्यासाठी दिठी सुदले. दिठी म्हणजे दृष्टी, सुदले म्हणजे घातले. आम्ही वध करण्यासाठी यांना आमच्या नजरेसमोर ठेवलेलं आहे. देवा, हे काही कमी पातक आहे का? सांग पा, काय थेकुले घडले आम्हा. थेकुले म्हणजे कमी. यांना वध करण्यासाठी आम्ही नजरेसमोर ठेवलं, हेच आमच्या हातून घडलेलं पातक कमी आहे काय? याचा अर्थ हे सगळ्यात मोठं पातक आहे की यांचा वध करावा, आणि यासाठी आम्ही यांच्यावर नजर ठेवली. यावदेतान निरीक्षेहम योद्धकामान अवस्थेतान. आम्ही असं सांगितलं की नाही, कैर्मया असं योद्धव्यम
अस्मिन रणसमुद्यमे नजर ठेवली की नाही यांच्यावर, हे तर सगळ्यात मोठं पातक आहे. मग निर्णय काय आहे? शेवटचा निर्णय सांगतो. यदि माम प्रतिकार म शस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरम भवेत. यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्राः रणे हन्युः तत्मे क्षेमतरम भवेत. यदि यदि म्हणजे जर यदा कदाचित शस्त्रपाणयः धार्तराष्ट्राः ज्यांनी आपल्या हातामध्ये शस्त्र धारण केले आहे असे सर्वच्या सर्व धृतराष्ट्रपुत्र माम म्हणजे मला, पण कसा? अशस्त्रम यांच्या हातात शस्त्र आहे आणि माझ्या हातात शस्त्र नाही. युद्ध कसं होईल? युद्ध होत नसतं. दोघांच्या हातामध्ये शस्त्र पाहिजे तेव्हा युद्ध होतं, नियम आहे असा. पण यदा कदाचित शस्त्र धारण करणाऱ्या दुर्योधनादिकांनी ज्याच्या हातामध्ये कोणतेही शस्त्र नाही आणि जो प्रतिकारही करत नाही, अप्रतिकारम म्हणजे प्रतिकार करत नाही, शस्त्रही टाकून दिलं आहे, अशा मला रणे हन्य हो, रणांगणामध्ये या सर्वांनी जरी मला मारलं तरी तत् मे ती गोष्ट मला क्षेमतरम भवेत, चांगली कल्याणकारक होईल, ते माझ्यासाठी कल्याणकारक असेल. नियम असा आहे युद्धनीतीतला, समोरच्या व्यक्तीच्या हातात शस्त्र नसेल तर त्याला मारता येत नाही आणि जो प्रतिकार करत नसेल तरी मारता येत नाही. पण अर्जुन जे म्हणतात काय सांगावं, हे दुष्ट स्वभावाचे आहे. जरी यदा कदाचित यांनी प्रतिकार न करणाऱ्या आणि शस्त्र धारण न करणाऱ्या मला या रणांगणामध्ये जरी इथं मारलं तरी मला असं वाटतं आहे की ज्या वडिलांचा वध करण्यासाठी मी यांच्यावर नजर टाकली, कुलाचा क्षय करण्याकरता जे विचार मी केले, असा मानसिक जो माझ्याकडून पापच घडलेला आहे त्या पापाचं मला प्रायश्चित्त होईल. काय तयारी आहे अर्जुनाची? नुसता मनात विचार आला होता, दोष आती वाचे बोलताची, म्हणजे वाचिक पाप घडलं, मानसिक पाप घडलं, अजून शारीरिक पाप काही घडलं नाही, पण वाचिक मानसिक पापाच्या प्रायश्चित्तासाठी जरी यांनी माझा वध केला तरीच ते माझ्याकरता कल्याणकारकच असेल असा निर्णय देऊन टाकला भगवंताला. आणि पुढे मग मात्र मी युद्ध करणार नाही. यावर ज्ञानोबाने भाष्य करतात, आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे, जे शस्त्रे सांडून सहावे बाण यांचे तयावरी होई चितुके, ते मरण ही वरी निके पण येणे कलमशे चाड नाही. ऐसे देखोनी सकळ अर्जुने आपुले कोळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोग. आता यानंतर जे जियावे म्हणजे जगावे. आता या वडिलांचा वध करण्यासाठी आम्ही त्यांना दृष्टी समोर ठेवलं, हेच काय कमी पातक आहे? फार मोठं पातक आहे. आणि असं मानसिक किंवा दृष्टीने जे आम्ही पातक केलं आहे त्या पातकाने संपन्न जीवन जगण्यापेक्षा आता यावरी म्हणजे यानंतर जे जियावे, जे जगावं, तयापासून हे बरवे, त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे. कोणतं? जे शस्त्रे सांडून सहावे बाण यांचे, आपल्या हातातले सगळे अस्त्र शस्त्र टाकून द्यावे आणि मोकळ्या मनाने यांच्या समोरून येणारे बाण सहन करावे. ते साधकाच्या ठिकाणी तितिक्षा असते ना, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंताविलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. ते तितिक्षा आहे बघा. शस्त्र टाकून द्यायचे आणि यांचे बाण सहन करायचे. पण अर्जुना, बाण सहन केले तर काय होईल? तयावरी होई चितुके, त्यानंतर जेवढं होईल तेवढं, मरणाचा प्रसंग आला तरी ते मरणही वरी निके, ते मरणसुद्धा आमच्याकरता निके चांगलं असेल. परंतु येणे कलमशे चाड नाही. कलमश म्हणजे पाप किंवा दोष, या दोषाची मात्र आम्हाला आता इच्छा नाही. म्हणजे युद्धाच्या ठिकाणी, युद्ध हे स्वधर्म आहे, पण स्वधर्माच्या ठिकाणी भावना काय झाली? कलमश म्हणजे दोष आहे. यालाच मोह म्हणतात. धर्माच्या ठिकाणी अधर्म वाटणं, स्वधर्माच्या ठिकाणी पाप वाटणं, हा एक प्रकारचा काय आहे? मोह आहे. आणि देवाला हाच दूर करायचा आहे. पुढे करणारच आहे परमात्मा ते कार्य. परी येणे कलमशे चाड नाही, ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ. अर्जुनाने अशा प्रकारचं आपलं सगळं, ऐसे म्हणजे अशा प्रकारे, सकळ आपुले कुळ देखोनी, सगळं आपलं कुळाचं अवलोकन केलं आणि या कुळाचा वध केल्यानंतर राज्य मिळावं, तर त्या राज्याच्या विषयी भावना अशी झाली
मग म्हणजे राज्य नाही आहे. राज्य ते केवळ निरय भोग. राज्य नाही आहे. राज्य म्हणजे प्रत्यक्ष नरकाचाच भोग आहे. आणि शहाणा मनुष्य नरक संपन्न असणाऱ्या किंवा नरक रूप असणाऱ्या या राज्याचा भोग घेणारच नाही. तो राज्याचा परित्याग करूनच जाईल. आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. आत्मकल्याणासाठी संपूर्ण पृथ्वीचा त्याग करणार आहे. म्हणजे ज्याला राज्य नरकाप्रमाणे वाटतं त्याला स्वर्गातले भोगसुद्धा नरकाप्रमाणेच वाटतात. आणि भोगाविषयी ज्याची ही भावना आहे तोच खऱ्या अर्थाने मुमुक्षु किंवा साधक आहे. एकीकडे या शब्दातून युद्ध न करण्याचा निर्णय प्रगट झाला आणि दुसरीकडे भक्तराज अर्जुनाच्या ठिकाणचं साधकत्व प्रगट झालं. आता यानंतर काय घडलं ते संजयजी पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे आणि त्या श्लोकातून या अध्यायाची सांगता होणार आहे. तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान